नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र सीईटी पीसीबी ग्रुपचा जर फॉर्म फिल केलेला असेल 2025 चा, तर त्याचे बघा हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीट आता वेबसाईटला आलेले आहेत। तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर इथे बघा ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 आणि त्याच्या खाली बघा सीईटी एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 25-26 ही तुम्हाला टॅब दिसत आहे। तर ही सेकंड नंबरची जी टॅब आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा असे साइन इन चे पेज ओपन झालेले दिसेल। यामध्ये बघा रजिस्ट्रेशन ईमेल आयडी, जेव्हा तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल सीईटीचा त्यामध्ये जो ईमेल आयडी आहे तुमचा, तर तो ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तर तो पासवर्ड येथे एंटर करायचा आहे। पासवर्ड एंटर केल्यानंतर साइन इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर या ठिकाणी बघा आय फॉरगेट माय पासवर्ड यावर क्लिक करून तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता। फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर परत जो नवीन पासवर्ड आहे तर तो येथे एंटर करायचा आहे आणि साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे। साइन इन झाल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, असं पेज ओपन झालेलं दिसेल। यामध्ये बघा सीईटी रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, मॉक टेस्ट असतील, हेल्प डिस्क असेल, तसेच हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड असे टॅब्स तुम्हाला ओपन झालेले दिसतील। तर या ठिकाणी तुम्हाला बघा हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा टेक्निकल एज्युकेशन, यामध्ये बघा यूजी मध्ये बघा महाराष्ट्र सीईटी पीसीबी 2025 या ठिकाणी बघा पीसीबी 2025 ही जी सीईटी आहे तर याचं बघा ही टॅब ओपन झालेली दिसते। बाकीचे जे आहे पीसीएम ची जी एक्झाम आहे तर त्याचे अजून हॉल तिकीट आलेले नाही। तसेच बघा बीसीए, बीबीए, बीएमएस, बीपीएम सीईटी 2025 चे याचे पण अजून आलेले नाही। तर आता बघा आपल्याला महाराष्ट्र सीईटी पीसीबी 2025 या एक्झामिनेशनचे हॉल तिकीट बघायचे आहे। ही टॅब जी आहे तर ती ओपन झालेली आहे। बघा यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल। ऍडमिट कार्ड महाराष्ट्र सीईटी पीसीबी ग्रुप सीईटी 2025। तर यामध्ये बघा डाउनलोड ऍडमिट कार्ड, त्याच्या खाली तुमचा ऍप्लिकेशन नंबर तसेच तुमचं नाव दिसेल आणि या ठिकाणी डाउनलोडच्या खाली बघा एक चिन्ह दिसत आहे तुम्हाला। तर या डाउनलोडचे जे चिन्ह आहे, सिम्बॉल आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचे जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट डाउनलोड झालेले दिसेल। तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र सीईटी पीसीबी ग्रुप सीईटी 2025 या एक्झामिनेशनचे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर सीईटी सेल रिलेटेड तसेच एज्युकेशन रिलेटेड मी आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असतो। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।